शेतकरी बंधूंनो नमस्कार। आज आपण पाहूयात चक्रधर कंपनी निर्मित सीड क्लीनर कम ग्रेडर मशीन म्हणजेच धान्य स्वच्छ करण्याचं मशीन। हे मशीन धान्य स्वच्छ करण्याबरोबरच धान्य उत्तमरित्या प्रतवारीमध्ये सुद्धा शेतकऱ्यांना देत असतं। या मशीनचा भारतामध्ये या कॅटेगरीमध्ये पहिला नंबर आलेला आहे। 2022 साली एलिव्हेटर टाइप सीड ग्रेडर हे मशीन मार्केटमध्ये आणण्याचा मान हा आपल्या चक्रधर या कंपनीला मिळालेला आहे। साधारण आपल्या 18 HP च्या ट्रॅक्टर पासून ते 75 HP च्या ट्रॅक्टर पर्यंत सर्व प्रकारच्या ट्रॅक्टर साठी चालण्यासाठी अतिशय उपयुक्त असं हे मशीन आहे। हे मशीन भारत सरकार द्वारा मान्यता प्राप्त असं हे मशीन आहे की ज्याची कॅपॅसिटी ही ताशी 2270 किलो म्हणजे जवळजवळ 2300 किलो 23 क्विंटल माल एका तासामध्ये देणारं भारतातलं एकमेव असं हे मशीन आहे की ज्याने भारतामध्ये या कॅटेगरीमध्ये अव्वल असा नंबर पटकावलेला आहे। त्याबद्दल या कंपनीचं सर्वप्रथम मनपूर्वक असं अभिनंदन आहे। बुश असणारा आयबोल्ट की जो 4 इंची चॅनल मध्ये दिलेला आहे असं दणकट असं सुकान दिलेलं आहे की जे सुकान तुमच्या पाहिजे त्या ट्रॅक्टरला अतिशय उत्कृष्टरित्या सेट होऊ शकतं। हे सुकान पलटी करून तुमच्या मोठ्या ट्रॅक्टर वरती सुद्धा अतिशय उत्कृष्टरित्या तुम्ही चालवू शकता। तिथून येऊयात आपण ड्राईव्हच्या पुलीकडे। बऱ्याचशा ट्रॅक्टर मध्ये आपण शेतकरी बंधूंनो बघितलं असेल की सिंगल खोबळ्यामध्ये 2 बेरिंग मध्ये शाफ्ट टाकून त्या शाफ्टला पुली आणि पुलीनंतर डायरेक्ट ड्राईव्ह अशी ही सिस्टीम असते। पण आपल्या कंपनीनं तसा न करता पुलीच्या दोन्ही साईडला बेरिंग देऊन उत्कृष्ट अशा ब्रॅकेट मध्ये तणकट अशा ब्रॅकेट मध्ये हे ड्राईव्हची सिस्टीम दिल्यामुळं शेतकऱ्याचा इथं 100% मेंटेनन्स हा 0 होतो। येऊयात या ड्राईव्हच्या पुलीकडे। इथं 5 इंच अशी भरीव पुली दिलेली आहे आणि खाली सुद्धा 12 इंच अशी मोठीशी पुली दिलेली आहे की जेणेकरून पुलीवरती बेल्ट स्लिप होऊन बेल्टचा कोणत्याही प्रकारचा मेंटेनन्स येऊ नये यासाठी कंपनीनं ही उत्कृष्ट अशी शेतकऱ्यांसाठी सुविधा दिलेली आहे जेणेकरून कोणत्याही प्रकारचा मेंटेनन्स येऊ नये। उत्कृष्ट असा दिलेला दणकट आणि आकर्षक असा हा सेफ्टी कव्हर। या सेफ्टी कव्हर बरोबरच या मशीन मध्ये जिथून मोठ्या प्रमाणात हवा सक्शन केली जाते या ब्लोअर मधून तिथेही उत्कृष्ट असा एक सेफ्टी कव्हर दिलेला आहे। अतिशय आकर्षक मजबूत आणि दणकट असा हा सेफ्टी कव्हर दिलेला आहे। तिथून येऊयात या धान्यासाठी उत्कृष्ट प्रकारचं धान्य काढण्यासाठी आवश्यक असते ती आपल्याला हवा। हा ब्लोअर हवा तयार करत असतो। या ब्लोअरला सुद्धा कमीत कमी सेटिंग मध्ये की जितक्या शेतकऱ्यांना फक्त एका सेटिंग मध्ये तुम्ही कोणत्याही प्रकारचं पीक या मशीन मधून काढू शकता। एक सेटिंग इथं दिलेलं आहे। या सेटिंग द्वारे तुम्ही हवेला दिशा देऊ शकता की कोणत्या चाळणीला किती हवा लागली पाहिजे याची सिस्टीम इथं आहे आणि कोणत्या पिकाला किती हवा लागली पाहिजे याचं सेटिंग इथं फक्त 2 नटाद्वारे दिलेलं आहे। इथं 15 ची 2 नट लूज करून हाच पत्रा किंवा हे सीट हे दोन्ही साईडला आहे। हे सीट पुढं मागं करून तुम्ही आरामशीर इथली हवा कमी जास्त करू शकता। तिथून येऊयात आपण या पन्हाळीकडं। हे मशीन आपल्या धान्याच्या स्वच्छतेबरोबरच क्लिनिंग बरोबरच उत्कृष्टरित्या ही प्रतवारीही करतं। त्या प्रतवारीमध्ये 1 नंबरचं धान्य आपल्याला या पन्हाळीतून मिळतं, 2 नंबरचं धान्य हे या पन्हाळीतून मिळतं आणि 3 नंबरचं धान्य ते आपल्याला या पन्हाळीतून मिळतं। इथं आपण शेतकरी बंधूंनो बघू शकता की JK कंपनीचा दिलेला 6/16चा टायर तोही हेवी ड्युटी आणि अतिशय दणकट असणारा ऍक्सल मध्ये फिट असणारा असा हा 6/16चा टायर तो JK किंवा अपोलो जे अवेलेबल असेल त्या कंपनीचा शेतकरी बंधूंना इथं मशीन बरोबर मिळत असतो। तसेच या मशीनला 4 इंची चॅनलची चेस दिलेली असल्यामुळं त्याची हाईट वाढलेली आहे, त्याच्यामुळं आरामशीर इथं पोतं लावू शकतात। इथून येऊयात आपण पाठीमागच्या हॉपरकडे। या हॉपरची आपण उंची बघू शकता। ही गुडघ्याच्या वरती आणि कमरेच्या खाली अतिशय कमी उंचीवरती असणारा हा हॉपर की जेणेकरून शेतकऱ्याला पाहिजे ते धान्य हे आपल्याला अतिशय उत्कृष्टरित्या आपण याच्यामध्ये टाकून उत्कृष्टरित्या धान्याची प्रतवारी करू शकता किंवा ग्रेडिंग करू शकता। तसेच या हॉपरची वैशिष्ट्यामध्ये आपण बघू शकता की हॉपर देताना आहे अतिशय मजबूत आणि दणकट असा हॉपर दिलेला आहे। याची कॅपॅसिटी ही ताशी
180 ते 200 किलो पर्यंत, साधारण 2 क्विंटल पर्यंत धान्य बसणारा असा हा मोठा असा हॉपर दिलेला आहे. आता आपल्याला इथं धान्य सोडण्यासाठी इथं एक खिडकी दिसतीये, त्या खिडकीचे बी अतिशय उत्कृष्ट प्रकारे हे आपण शेतकरी बंधूंनो वर्किंग बघू शकता. या सेटिंगद्वारे आपण धान्य हे वरच्या हॉपरला सोडत असतो, तेही अतिशय उत्कृष्टरित्या एका स्टार वरती हे तुम्ही धान्य सोडू शकता. खास ग्रीडरसाठी उच्च असं तंत्रज्ञान वापरून तयार केलेला हा इलिव्हेटर, की या इलिव्हेटरद्वारे तुमचं धान्य खालच्या हॉपर मधून वरच्या हॉपर मध्ये पोहोचवलं जातं. तिथंच या इलिव्हेटरला दिलेला हा इलिव्हेटरचा आउटलेट म्हणा किंवा एक धान्याचा इंडिकेटर हा अतिशय उत्कृष्टरित्या दिलेला आहे, की जेणेकरून हा वरचा इलिव्हेटर भरल्यानंतर धान्य सांडून शेतकऱ्यांचं नुकसान न होता ते धान्य ओव्हरफ्लो झालेलं धान्य हे परत पाठीमागच्या हॉपर मध्ये यावं अशी ही उत्कृष्ट अशी सिस्टीम या कंपनीनं दिलेली आहे. धान्याच्या आवश्यकतेनुसार आपल्याला या चाळणी बदलाव्या लागतात. या चाळण बदलताना सुद्धा फक्त 3 नट खोलून तुम्ही इझी मध्ये चाळण बदलू शकता. इथून येऊयात आपण धान्य सोडण्याच्या सिस्टीम कडे. इथं शेतकरी बंधूंनी पाहू शकता की इथं पिनियन आणि रॅक हा अतिशय दणकट असा दिलेला आहे. त्याचं ऑपरेशन सुद्धा अतिशय स्मूथ रित्या होत असतं. या खिडकीद्वारे आपण धान्य हे डायरेक्ट चाळणीवरती सोडू शकतो. तशीच सेम अशीच खिडकी त्या पलीकडच्या साईडला सुद्धा दिलेली आहे, की जेणेकरून ते धान्य आपण डायरेक्ट थ्रेशरवरती सोडून मळणी करून उत्कृष्ट प्रकारचं धान्य हे आपण मिळवू शकतो. तिथून येऊयात आपण वरच्या हॉपरकडे. या वरच्या हॉपरची कॅपॅसिटी साधारण 120 ते 140 किलो पर्यंत धान्य बसणारा अतिशय दणकट आणि मजबूत असा हा मोठा असा हॉपर दिलेला आहे, की जो एका सिंगल अशा पत्र्यामध्ये तयार केलेला हा हॉपर हा अतिशय दणकट असा हा हॉपर आहे. या हॉपरला धान्य सोडतानाही विविध प्रकारच्या 2 खिडक्या दिलेल्या आहेत. शेतकरी बंधूंना आपण पाहू शकता की या खिडकीद्वारे तुमचं धान्य हे डायरेक्ट थ्रेशरवरती सोडता येतं. तसेच हे धान्य डायरेक्ट थ्रेशरवरती सोडून डायरेक्ट या धान्याची मळणी करता येते. तसेच या साईडनं दिलेली दुसरी खिडकी आहे, की ज्या खिडकीद्वारे तुम्ही धान्य डायरेक्ट चाळणीवरती सोडून अतिशय उत्कृष्ट प्रकारचं पीक किंवा अतिशय उत्कृष्ट प्रकारचं धान्य हे आपण पलीकडे पोत्यामध्ये मिळवू शकतो. या मशीनला व्हायब्रेशन नाहीच म्हटलं तरी चालेल. ज्यावेळी या मशीन मध्ये धान्य असतं त्यावेळी अजिबात मशीन व्हायब्रेट होत नाही. का तर या मशीनला वापरलेलं अतिशय उत्कृष्ट असं उच्च दर्जाचं तंत्रज्ञान आणि इंजिनिअरिंग याच्यामुळं या मशीनला व्हायब्रेशन हे होत नसतं. या मशीन बद्दल तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही खालील नंबरवरती संपर्क करू शकता. धन्यवाद.